नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल आणि तुम्ही पाहत आहात एज्युकेट भारत. एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टल मध्ये लाखो विद्यार्थी अजूनही आधार व्हॅलिडेट झालेले नाहीत आणि यातील अनेक विद्यार्थी मिसमॅच आधार म्हणून पेंडिंग आहेत आणि हा मिसमॅच आपण कसा सॉल्व्ह करायचा यासाठी अत्यंत सुलभ पद्धत मी आपणास सांगणार आहे आणि यासाठी युडास प्लस आणि सरल प्रणाली या दोनही प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांचे आधार आपण कसे व्हॅलिडेट करू शकतो हे मी या व्हिडिओ मध्ये आपणास शेअर करणार आहे. मित्रांनो, युडास प्लस मध्ये आधार व्हॅलिडेट करण्यासाठी जरी आपल्याकडे आधार कार्ड अवेलेबल नसतील, परंतु जर सरल प्रणालीमध्ये त्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट झालेले असतील तर मग सरल प्रणालीमधून युडास प्लस मध्ये आधार व्हॅलिडेट कसं करायचं आणि युडास प्लसच्या प्रणालीतून सरल प्रणालीमध्ये आधार व्हॅलिडेट कसं करायचं हे सांगणारा माझा हा व्हिडिओ आहे. माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. एक्झाम्पल देऊन, उदाहरण देऊन मी आधार व्हॅलिडेशन कसं करायचं हे आपणास सांगितलेलं आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. तर चला मित्रांनो, आपण स्टार्ट करूया. युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलला जे मिसमॅच आधार आहे ते कसं व्हॅलिडेट करायचं. लेट स्टार्ट. तर बघा, हे मोझिला ब्राउझर आहे. या मोझिला ब्राउझर मध्ये मी सरल प्रणालीचं स्टुडंट पोर्टल ओपन केलेलं आहे आणि इथे मी अपडेट स्टुडंट्स डिटेल वर क्लिक करतो आहे आणि क्लिक करून कुठला तरी एक वर्ग मी घेतो आहे. मी दुसरा वर्ग सिलेक्ट केलेला आहे, गो वर क्लिक केलेला आहे आणि मग आपल्या समोर त्या शाळेमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मी क्रोम वर युडास प्लस ओपन केलेला आहे आणि इथे मी लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स ओपन केलेला आहे. आता बघा, आपण कुठला तरी एक विद्यार्थी घेऊ. हा तिसरा वर्ग आहे आणि या तिसऱ्या वर्गातल्या एका मुलाचा आधार मिसमॅच झालेला आहे आणि व्हेरिफिकेशन फेल्ड फ्रॉम UIDAI झालेला आहे. मी सरल प्रणालीमध्ये जातो. इथे मी तिसरा वर्ग सिलेक्ट करतो आणि तिसरा वर्ग सिलेक्ट करून बघा विद्यार्थ्यांची यादी प्राप्त होईल. आता मला युडास प्लसच्या पोर्टलवर परत जायचं आहे. ज्या विद्यार्थ्याचा आधार मिसमॅच झालेला आहे तो विद्यार्थी इथे आपल्याला दिसतो आहे. मी परत सरल प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलवर जाणार आणि इथे तो विद्यार्थी मला सर्च करायचा आहे. मी विद्यार्थी सर्च करतो आहे. सर्च केल्यानंतर आपल्या समोर एक विद्यार्थी पाहायला मिळेल आणि या विद्यार्थ्याचा आधार व्हॅलिडेट झालेला आहे, परंतु युडास प्लस मध्ये हा आधार मिसमॅच झालेला आहे. जर सरल प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलवर आधार जर व्हॅलिड झाला असेल आणि युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टल मध्ये जर मिसमॅच झाला असेल तर मग आपल्याला युडास प्लस मध्ये हा आधार व्हॅलिडेट करताच येतो. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी युडास प्लसच्या या पोर्टल मध्ये जे नाव आहे त्या नावावर मला क्लिक करावं लागेल. क्लिक करून मला ती माहिती ओपन करून घ्यावी लागेल आणि त्यानंतर मी परत सरल प्रणालीच्या स्टुडंट पोर्टल वर येणार. इथे जे स्टुडंट नेम आहे संपूर्ण नेम मी कॉपी करणार. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा जेंडर आणि डेट ऑफ बर्थ मी पाहून घेणार. युडास प्लस ला येणार. इथे आल्यानंतर युडास प्लस मध्ये जातो आहे. 4.1.7 च्या वरचा चेकबॉक्स वर क्लिक करतो आहे. इथे नाव आहे त्या नावावर पूर्ण स्पेलिंग पेस्ट करणार. जेंडर आपण ऑलरेडी चेक केलेला आहे. इथे बघा, जेंडर फिमेल आहे आणि युडास प्लस मध्ये जेंडर मेल दिसते आहे, म्हणून आपल्याला इथे फिमेल करायचं आहे. त्याच्यानंतर सरल प्रणालीमध्ये याचा जो डेट ऑफ बर्थ आहे तो डेट ऑफ बर्थ आपल्याला युडास प्लस मध्ये सुद्धा आहे किंवा नाही याची खात्री करायची आहे. त्याच्यानंतर हा जो आधार आहे त्याला आपण इनव्हॅलिड आधार फॉर्मॅट असं लिहून आलेला आहे. मग आपल्याला या विद्यार्थ्याच्या व्ह्यू आणि अपडेट वर जाऊन त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर आपल्याला कॉपी पेस्ट करता येऊ शकतो किंवा जर तुमच्याकडे आधार कार्ड जर असेल तर तुम्ही त्या आधार कार्ड वरून सुद्धा त्या विद्यार्थ्याचा जो आधार आहे तो या युडास मध्ये आपण पेस्ट करू शकता. माझ्याकडे आधार नाही आहे म्हणून मी या सरल प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलला जो आधार आहे तो आधार मी कॉपी करतो आहे आणि इथे युडास प्लसच्या 4.1.7 मध्ये पेस्ट करतो आहे. आधार नंबर मी पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर तुमच्या समोर ग्रीन टिक मार्क येईल, म्हणजे हा जो आधार आपण एंटर केलेला आहे हा आधार व्हॅलिड आहे. खाली आपल्याला यायचं आहे. खाली येऊन इथे अपडेट वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लोज वर क्लिक केल्यानंतर परत एकदा आपल्याला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर जायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याचा डेटा आता आपण चेंज केलेला आहे त्या विद्यार्थ्याचं एकतर नाव शोधायचं आहे किंवा त्याला
आपल्याला स्क्रॉल करायचं आहे. विद्यार्थी माझ्या समोर आलेला आहे आणि त्याच्या राईट साइडला व्हॅलिडेट अगेन ही बटन आलेली आहे आणि हा विद्यार्थी आत्ताच आपण अपडेट केलेला आहे. इथे व्हॅलिडेट अगेन या टॅबवर क्लिक करा आणि बघा हा विद्यार्थी व्हॅलिड झालेला आहे. अशाच पद्धतीने मी पुन्हा एक विद्यार्थी घेणार आहे. आणखीन एक विद्यार्थी युडॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टलला इनव्हॅलिड आहे किंवा मिसमॅच आहे. तो विद्यार्थी आपल्याला बघून घ्यायचा आहे. मी परत एकदा सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलवर येणार आणि जो विद्यार्थी आता आपल्या समोर मिसमॅच मध्ये आहे त्या विद्यार्थ्याला आपण सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टल मध्ये सर्च करणार. सर्च केल्यानंतर तो विद्यार्थी आपल्या समोर आलेला आहे आणि त्याच्या समोर व्हॅलिडेटेड असं लिहून आलेलं आहे. तर इथे स्टुडंट नेम जे काही असेल ते आपल्याला कॉपी करावं लागेल. कॉपी करून मग आपल्याला त्याचं जेंडर आणि डेट ऑफ बर्थ सुद्धा पाहून घ्यावं लागेल. युडॅस प्लस मध्ये मी येतो आहे. डाव्या साइडला असलेल्या विद्यार्थ्याच्या नावासमोर मी क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर 4.1.7 च्या वरचा चेक बॉक्स वर क्लिक करतो आहे आणि जे नाव मी आता कॉपी केलेलं आहे नाव इथे मी पेस्ट करणार आहे. नाव पेस्ट केलेलं आहे. त्याचा जेंडर आपल्याला परत एकदा खात्रीपूर्वक बघायचं आहे. डेट ऑफ बर्थ सुद्धा बघायची आहे. मी सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलवर त्याचा जेंडर आणि डेट ऑफ बर्थ चेक केलेला आहे आणि इथे युडॅस मध्ये सुद्धा येऊन मी जेव्हा चेक करतो आहे तेव्हा त्याच्या डेट ऑफ बर्थ मध्ये फरक आहे. तर हा डेट ऑफ बर्थ मी इथे चेंज करतो आहे. युडॅस प्लस मध्ये आधार व्हॅलिडेट करत असताना फक्त 4च फील्ड इम्पॉर्टंट आहेत. 4.1.2 चं जेंडर, 4.1.3 मध्ये डेट ऑफ बर्थ, 4.1.7 मध्ये आधार नंबर आणि 4.1.8 मध्ये त्याचं नाव, 4.1.1 मध्ये असलेल्या नावाचा आधार व्हॅलिडेशनशी काही संबंध नाही आहे. तर माझी जेंडर चेक केलेली आहे, डेट ऑफ बर्थ चेक केलेला आहे, आधारवर असलेलं सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलचं नाव मी 4.1.8 मध्ये पेस्ट केलेलं आहे. आता इथे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही आधार कार्ड वरून हा आधार नंबर एंटर करू शकता आणि जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरी घाबरून जाण्याची काही गरज नाही. तुम्ही सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलवर जा, व्ह्यू आणि अपडेट वर क्लिक करा. इथे त्याचा जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर कॉपी करा आणि इथे युडॅस प्लसच्या 4.1.7 मध्ये पेस्ट करतो आहे. पेस्ट करताना थोडी काळजी घ्या. इथे मी तो आधार नंबर कॉपी करतो आहे आणि पेस्ट करतो आहे. कॉपी केला आणि शेवटचा हा फिगर पण मी पेस्ट केला आणि पेस्ट केल्यानंतर ती माहिती आपण पूर्ण चेक केलेली आहे आणि नंतर अपडेट या टॅब वर क्लिक करायचं आहे. क्लोज वर क्लिक करायचं आहे. मग लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर जायचं आहे. इथे तुम्ही सर्च मध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्याला सर्च करू शकता. तो विद्यार्थी आपल्या समोर आलेला आहे. हा तो विद्यार्थी आहे. व्हॅलिडेट अगेन या टॅब वर आपल्याला क्लिक करायचं आहे कारण या विद्यार्थ्याचा व्हेरिफिकेशन फेल झालेला आहे. मी व्हॅलिडेट अगेन वर क्लिक करतो आहे आणि बघा विद्यार्थी व्हॅलिडेट झालेला आहे. 2 आपण मिसमॅच आधार व्हॅलिड केलेले आहेत. अशाच पद्धतीने मी आणखीन तुम्हाला काही विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट करून दाखवतो. मित्रांनो, माझी सर्वांना विनंती आहे की युडॅस प्लसच्या आधार व्हॅलिडेशनचं काम अत्यंत महत्वाचं आहे. ते आपण करावं आणि करून लवकरात लवकर आपलं हे काम कंप्लीट करावं. पुन्हा एक मी विद्यार्थी घेतो आहे. हा विद्यार्थी आपल्या समोर आहे. हा विद्यार्थी या कुठल्या वर्गाचा असेल तो वर्ग आपल्याला माहिती आहे. या विद्यार्थ्याच्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे. नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 4.1.7 कडे यायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला स्टुडंट पोर्टलला जायचं आहे. इथे बॅक करायचं आहे. ज्या विद्यार्थ्याचा आपल्याला आधार व्हॅलिडेट करायचा आहे तो विद्यार्थी इथे सर्च करायचा आहे. विद्यार्थी आपल्या समोर आलेला आहे. स्टुडंट नेम जे काही असेल ते आपल्याला कॉपी करायचं आहे. तुम्हाला बघायला मिळेल की हा विद्यार्थी व्हॅलिडेट झालेला आहे. विद्यार्थ्याचं नाव कॉपी करायचं आहे. त्याचं जेंडर आणि त्याची डेट ऑफ बर्थ सुद्धा बघून घ्यायची आहे. मग मी युडॅस प्लस मध्ये जातो आहे. 4.1.7 च्या वरचा चेक बॉक्स वर क्लिक करतो आहे. इथे ते नाव मी पेस्ट करतो आहे. हे नाव मी सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टल वरून घेतलेलं आहे. त्याचा जेंडर आपल्याला माहिती आहे. त्याची डेट ऑफ बर्थ सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळेल. इथे डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे. डेट ऑफ बर्थ आपल्याला करेक्ट करायची आहे. त्यानंतर 4.1.7 मध्ये आधार कार्ड वरून ही माहिती भरू शकता आणि नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. परत एकदा सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलला या, व्ह्यू आणि अपडेट वर क्लिक करा. खाली जो आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्ही कॉपी करा आणि युडॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टलला जाऊन तो पेस्ट करा. मी पेस्ट करतो आहे. बघत जा, समजून घ्या. युडॅस प्लस अत्यंत सोपं आणि सरळ असं सॉफ्टवेअर आहे. ते कोणालाही समजणारं सॉफ्टवेअर आहे आणि एज्युकेट भारतच्या माध्यमातून आधार व्हॅलिडेशन वर माझा हा 6वा किंवा 7वा व्हिडिओ आहे. आपल्या शिक्षकांच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतो आहे. इथे माहिती
माहिती मी भरून घेतलेली आहे, सगळ्या गोष्टी मी तपासलेल्या आहेत आणि तपासून झाल्यानंतर मग मी अपडेट वर क्लिक करतो आहे आणि इथे क्लोज वर क्लिक करतो आहे. लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर आपल्याला जायचं आहे आणि जो विद्यार्थी आता आपण अपडेट केला त्या विद्यार्थ्याला आपण सर्च करणार आणि सर्च केल्यानंतर इथे जी व्हॅलिडेट अगेन ही बटन आहे, या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर बघा हा विद्यार्थी व्हॅलिड झालेला आहे. मित्रांनो, आणखीन शेवटची एक केस घेतो आहे आणि ती केस घेऊन आपण हा व्हिडिओ संपवणार आहोत. तर चला आपण आता कुठला तरी एक वेगळा वर्ग घेऊया. आता आपण घेणार आहोत एक वेगळा वर्ग, तो वर्ग 8वा वर्ग आहे. या 8व्या वर्गातला एक विद्यार्थी अशाच पद्धतीचा आधार मिसमॅच मध्ये आलेला आहे आणि हा आधार मिसमॅच आपल्याला टाळायचा आहे. आतापर्यंत आपल्याला संकल्पना स्पष्ट झालेली असेल की युडास प्लस आणि सरळ प्रणालीचं स्टुडंट पोर्टल या दोघांचाही अत्यंत सुरेख असा ताळमेळ लावलेला आहे. या विद्यार्थ्याच्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण सरळ प्रणालीमध्ये जाऊ, बॅक वर क्लिक करू. हा विद्यार्थी आपल्याला 8वीचा आहे. त्या विद्यार्थ्याला आपल्याला सर्च करायचा आहे. 8वा वर्ग सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टल वर ओपन झालेला आहे. विद्यार्थी जो असेल तो विद्यार्थी आपल्याला इथे सर्च करायचा आहे आणि सर्च केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे. स्टुडंट नेम मध्ये त्याचं जे काही नाव आहे ते मी कॉपी करतो आहे. त्याचा जेंडर आणि त्याचा डेट ऑफ बर्थ सुद्धा बघतो आहे. युडास प्लस मध्ये जातो आहे. 4.1.7 च्या वरचा चेक बॉक्स वर क्लिक करतो आहे. इथे त्याचं नाव मी पेस्ट करतो आहे. त्याचा जेंडर आपण बघितलेला आहे. परत एकदा आपण जेंडर बघू. इथे जेंडर मेल आहे, पण युडास प्लसला तो फिमेल झालेला आहे, त्याला आपल्याला मेल करायचा आहे. त्यानंतर सरळ प्रणालीमध्ये याचा डेट ऑफ बर्थ जो कुठला असेल तो डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे बघून घ्यायचा आहे. डेट ऑफ बर्थ अचूक आहे. आता 4.1.7 मध्ये माहिती भरत असताना जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधारवरून आणि नसेल तर परत एकदा राईट साईडला सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलला राईट साईडला व्ह्यू आणि अपडेट वर आपण क्लिक करावं. इथे क्लिक केल्यानंतर तो आधार नंबर आपण कॉपी करावा. युडास प्लसच्या 4.1.7 मध्ये नेऊन पेस्ट करावा. मी हा आधार नंबर कॉपी पेस्ट करतो आहे. नंबर कॉपी झालेला आहे आणि पेस्ट पण झालेला आहे. आता माझी माहिती तपासून झालेली आहे आणि नंतर लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर गेल्यावर मी त्या 8व्या वर्गामध्ये जाणार किंवा जो विद्यार्थी आता आपण अपडेट केला त्या विद्यार्थ्याला आपण सर्च करणार आणि सर्च केल्यानंतर इथे जी व्हॅलिडेट अगेन ही बटन आहे, या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तो आधार व्हॅलिडेट झालेला आहे. लाखो विद्यार्थी मिसमॅच मध्ये आहेत आणि हे मिसमॅच कसं काढायचं यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आपणास हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. आपण प्रथमच जर एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलला आला असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर निश्चितच आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि माझ्या समस्त लाखो शिक्षक बांधवांना हा व्हिडिओ शेअर करावा, स्वतः बघावा, इतरांना बघायला सांगावं, प्रेरणा द्यावी. कारण इनव्हॅलिड आधार किंवा मिसमॅच आधारला कसं व्हॅलिडेट करायचं आणि त्यासाठी सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलचा आणि युडास प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलचा कसा वापर करायचा हे सांगणारा माझा हा व्हिडिओ निश्चितच आपणास आवडणार आहे आणि या व्हिडिओचा उपयोग आपण युडास प्लस मधील विद्यार्थी व्हॅलिडेट करण्यासाठी करू शकता आणि त्याचबरोबर सरळ प्रणालीमध्ये सुद्धा विद्यार्थी आधार व्हॅलिडेट करण्यासाठी या व्हिडिओचा उपयोग होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला आणखीन वेगवेगळे व्हिडिओ तयार करता येतील. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.